मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार द्या अशाबद्दल मागणी करण्यात येत आहे। तर यामध्ये बघू शकता की मायबाप सरकार करू नका आम्हाला पुन्हा बेरोजगार। तर जेही प्रशिक्षणार्थी सध्या प्रशिक्षण घेत आहे त्यांचा कालावधी येत्या काही दिवसांमध्ये समाप्त होणार आहे अशाबद्दलची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे आणि यामध्ये आता आम्हाला पुन्हा बेरोजगार करू नका अशाबद्दल मागणी सरकारकडे सर्व प्रशिक्षणार्थी करत आहे। तर बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचा मोर्चा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 6 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना त्याच आस्थापनेत कायमस्वरूपी रोजगार द्यावा व इतर मागण्यांसाठी प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने गुरुवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात 6 महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना त्याच आस्थापनेत कायमस्वरूपी रोजगार द्यावा, प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा, विद्यावेतनात वाढ करावी, शासकीय विभागांच्या भरतीमध्ये म्हणजे ज्याही परीक्षा असेल त्या परीक्षांमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना 10% जागा राखीव ठेवाव्यात या मागण्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर आमदार राजीद खान पठाण यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्यासह जावेद जकारिया, अंकुश तायडे, अभिजित तवर म्हणजे अशा प्रकारचे जेही प्रतिष्ठित व्यक्ती होते हे या मोर्चामध्ये उपस्थित होते। तर यामध्ये ज्याही मागण्या आपण या अगोदर केलेल्या आहे सरकारला, कालावधी वाढ, त्यानंतर 10% जेही रिझर्वेशन असेल, गव्हर्नमेंट जेही रिक्रुटमेंट येईल त्यामध्ये रिझर्वेशन, विद्यावेतनमध्ये वाढ, अशा प्रकारच्या ज्याही मागण्या करत आहे त्या मागण्या पुन्हा मोर्चाद्वारे अजून सुद्धा काढणे सुरू आहे। तर हा मोर्चा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की आम्हाला पुन्हा बेरोजगार करू नका अशा प्रकारे शीर्षक सुद्धा दिलेलं आहे आणि यामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर यामध्ये आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणता प्रतिसाद देईल तर यासाठी सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थी आता वाट बघणार आहे आणि सरकारपुढे आता जो कार्यकाळ संपत आहे विद्यार्थ्यांचा तो कार्यकाळ संपायच्या अगोदर विद्यार्थ्यांच्या बाजूने कोणता तरी निर्णय व्हायला पाहिजे जेणेकरून त्यामध्ये विद्यार्थ्यांना फायदा होणार। कारण एकदा त्यांचा कार्यकाळ संपला की GR मध्ये दिलेला आहे की या योजनेमध्ये पुन्हा या योजनेचा फायदा घेता येणार नाही, म्हणजे फक्त या योजनेचा फायदा एकदाच घेता येणार आहे याबद्दलची अपडेट ऑलरेडी GR मध्ये दिलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपायच्या अगोदर यावरती गव्हर्नमेंटकडून कोणता ना कोणता निर्णय येणं गरजेचं आहे जेणेकरून यामध्ये विद्यार्थ्यांना फायदा होणार। कारण एकदा कार्यकाळ संपला आणि विद्यार्थ्यांना जे प्रमाणपत्र आहे म्हणजे 6 महिन्याचं प्रशिक्षण प्रमाणपत्र दिल्यानंतर पुन्हा त्यांना यामध्ये संधी देणार किंवा नाही देणार याबद्दल आपण आता सांगू शकत नाही। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये अजूनही मोर्चा काढणे सुरू आहे कारण विद्यार्थ्यांच्या मागण्या ह्या पूर्ण होत नसल्यामुळे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।